आणि ब्रेक नंतर स्वागत मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये। आता भाजपमधून बंडखोरी करून वंचित आघाडीच्या तिकिटावरती उभे राहिलेले गोपीचंद पडळकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत आणि त्यांना वंचित आघाडीचे तिकीट भेटल्याने सांगलीत वंचित आघाडीला मात्र चांगलंच बळ मिळालेलं आहे। पाहूया त्या संदर्भातच हा रिपोर्ट। कधी सिनेमात, कधी धनगर आरक्षण आंदोलनात, कधी धारकरी म्हणून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। प्रत्येक गोष्टीतनं मी मार्ग काढत राहतो, मी कधी नाराज होत नाही। हे आहेत गोपीचंद पडळकर। यांना बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली। सांगलीतून भाजपची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करत वंचित आघाडीकडून लढण्याचा निर्णय घेतला। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर रान उठवणाऱ्या गोपीचंद यांनी त्यानंतर ऍक्शन चित्रपटात स्टंटबाजी केलेली आहे। त्यानंतर त्यांनी राजकीय स्टंटबाजी करण्याचा निर्णय घेतला। मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करत होतो आणि तिथं माझी भूमिका पक्षाशी प्रामाणिक होती। आधी भाजप, संघ आणि संभाजी भिड्यांच्या धारकऱ्यांची भूमिका निभावल्यानंतर त्यांनी आता एकदम टोकाची भूमिका घेत संघ भाजपला मनुवादी संबोधणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा हात धरला। राज्यभराचे सगळे काही विषय आहेत, त्या विषयावरती राजकीय दिशा काय करायची, लोकसभेची आणि पुढच्या विधानसभेची, अशा सगळ्या गोष्टींची आम्ही चर्चा करणार आहोत आणि चर्चा केल्यानंतर आमचा काही जो निर्णय असेल तो आम्ही जाहीर करणार आहोत। पडळकर यांना उमेदवारी दिल्याने वंचित बहुजन आघाडीच्या हेतूवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। संघ आणि संभाजी भिडेंना घटनेच्या चौकशीत बसवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उमेदवारी गोपीचंद यांना दिल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागतंय। त्यांच्या बंडखोरीने सांगलीतील राजकारणाचा खेळ जरी बदलणार असला तरी संघ आणि भिडे गुरुजींची असलेली जवळीक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मानवणार का, याचा गोपीचंद यांना फायदा मिळणार का, हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकालच सांगेल। राजेंद्र कांबळे, TV9 मराठी, सांगली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।